कमजोरी, कॅल्शियमची कमतरता अशा असंख्य आजारावरती रामबाण उपाय. रोज एक लाडू खा आणि सर्व आजारांपासून दूर राहा. असे ही बहुगुणी आणि पौष्टिक लाडू कसे करायचे चला बघूया. गॅसवरती इथे मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. कढई आपल्याला थोडीशी जाडच घ्यायची आहे म्हणजे पीठ भाजताना खाली करपलं जाणार नाही. आणि 2 चमचे यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. 2 चमचे तूप छान तापून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. रवासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे. थोडासा रंग बदलला ना की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. तर या लाडू करण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठच लागणार आहे. त्यामुळे लाडूंना छान मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे. एकदम तूप घालायचं नाही आहे. आपल्याला 1-2 चमचे तूप घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे. त्याच्या गुठल्या पडू शकतात. गुठल्या जरी पडल्या तरी काही हरकत नाही आहे. आपण हे सगळं पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. लो फ्लेमवरती पीठ भाजायला इथे साधारण 15 मिनटं झालेली आहेत आणि 15 मिनटं तुम्ही बघू शकता बघा पीठ छान भाजलं गेलेलं आहे. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी मोरिंगा पावडर घातलेली आहे म्हणजे शेवग्याच्या पाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि ही मोरिंगा पावडर मी घरीच तयार केलेली आहे. मोरिंगा पावडर कशी तयार करायची आहे जर हे तुम्हाला पाहायची असेल नाही रेसिपी तर मला कमेंट करून सांगा. मी याचीसुद्धा रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. मोरिंगा पावडर घातल्यानंतर आपल्याला 2 मिनटं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच कढईमध्ये इथे मी 1 चमचा तूप पुन्हा घेतलेला आहे. अर्धी वाटी इतकं मी सुकामेवा घेतलेला आहे म्हणजे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीचे इथे तुम्ही कोणतेही वापरू शकता. तर इथे मी काही सीड्ससुद्धा वापरलेले आहेत आणि काजू बदाम घेतलेले आहेत. हे आपल्या तुपामध्ये 2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यालासुद्धा आपण ह्याला काढून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे, थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी डाळव्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी अर्धी वाटी इतक्या डाळव्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे डाळव्या नसतील तर तुम्ही भाजलेले चणे जरी घेतलेत ना ते देखील चालेल. आणि इथे आपल्याला ही पावडर घालायची आहे म्हणजे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे. बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. तर इथे गूळ मी 1 वाटी घेतलेला आहे. आपलं हे पूर्ण मिश्रण एखाद्या वाटेने मोजून घ्या. जितकं आपलं हे मिश्रण असेल त्या निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामध्ये इथे मी 1 चमचा कलिंगडच्या बिया घातलेल्या आहे. हे ऑप्शनल आहे. आता तुम्ही बदाम जरी बारीक कट करून घातलेत ना तरी देखील चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गूळ हा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आपण गूळ हा बारीक चिरून घेतला त्यामुळे हा मिक्स व्हायलासुद्धा छान मदत होते. त्यामुळे गूळ हा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या गुठल्या राहणार नाही. व्यवस्थित असं मिक्स होऊन येतं. आता आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे. लाडू आपले एकसारखे व्हावेत यासाठी इथे मी एक साचा घेतलेला आहे. त्यानेच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे. बघा तुम्ही इथे बघू शकताय बघा इथे मी छोट्या छोट्या साईजमध्ये हे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला छोटे मोठी जी साईज लाडूची हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे बनवून घेऊ शकता. पिठाचं मिश्रण खूप जास्त कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे तूप वाढू शकता म्हणजे छान असे लाडू बांधले जातील. लाडू आपले खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून बघा. कॅल्शियम कमी असेल किंवा हाडांच्या मजबूतीसाठी हे लाडू प्रत्येकानेच खाल्ले पाहिजेत. असे हे पौष्टिक आणि बहुगुणी लाडू प्रत्येकानेच खाल्ले पाहिजेत. असे हे मस्त मऊ अजिबातही कडक होत नाहीत आणि हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. आणि तुमच्या घरी कोणाला डायबिटीस असेल त्यांनी तर हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजेत. इन्सुलिन्स कमी करण्यासाठी, साखरेचं शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी हे लाडू अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे हे लाडू प्रत्येकाने खाल्लेच पाहिजेत. आणि तुम्ही बघू शकताय बघा लाडूसुद्धा किती मस्त मऊ झालेला आहे बघा. अजिबात ही कडक होत नाही असा हा मऊसूत लाडू आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. शेवग्याच्या पाण्याचे हे लाडू म्हणजेच मोरिंगा लाडू करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.